नमस्कार. मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका चित्रकाराला, ज्यांनी आपली कला ही फक्त एक चौकटीपुरतं मर्यादित न ठेवता मोठमोठ्या भिंतींवरती त्याचं साम्राज्य उभं केलेलं आहे. निलेश आर्टिस्ट, एक धाडसी कलाकार ज्याने भिंतीनं दिले नवजीवन. प्रत्येक चित्रातून जागवले प्रेरणेचे रंग. फक्त तो रंग नाही लावत, तर आपल्या चित्रातून कलात्मक दृष्टिकोन आपल्याला दाखवतोय. तो आपलं भारतीय संस्कृती, आपलं प्रेरणा किंवा एक कलाकारांची भावना आपल्या चित्रातून व्यक्त करतोय. तो म्हणजे निलेश आर्टिस्ट. चित्रकला ही फक्त एक सौंदर्य नसतं, तर ते समाजाला प्रत्येक घटकात समाजाच्या प्रत्येक घटकाला विचार करायला लावणारी शक्ती आहे. खरं तर हा देशभक्तीचा, भारतीय संस्कृतीचा आणि एक जनसामान्यांचा आवाज तो आपल्या भित्तिचित्रातून संपूर्ण जगभर पसरवतो. तर निलेश आर्टिस्टला जाणून घेऊया आज या कलाभ्रमंती पॉडकास्ट शो मध्ये. निलेशजी नमस्कार. नमस्कार. खरं तर कलाभ्रमंती या कार्यक्रमात तुम्ही बऱ्याच दिवसानंतर वेळ दिला आज आम्हाला खरं. आणि या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. तुम्ही खूप मोठे मोठे म्हणजे निलेश आर्टिस्ट म्हणून फेमस आहात. म्हणजे बरेच लोक तुम्हाला ओळखतात. तुमचे सोशल मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल, बऱ्याच ठिकाणी तुमचे भिंतीचित्र. खरं तर मोठे मोठे वॉल पेंटिंग म्हणजे छोटं एखाद्या गॅलरीपुरतं चित्रात तुम्ही काही बसणारा माणूस नाही आहे. म्हणजे माणूस दिसतोय असा साधा सिंपल, पण त्याचं काम किती मोठं आहे ते लवकरच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना कळेल. तर निलेश आर्टिस्ट असं तुम्हाला जे म्हणतात, हे नक्की तुमचं नाव काय आहे? माझं नाव निलेश आर्टिस्ट. एकतर मी कॉलेजमध्ये असल्यापासून निलेश खराडे या नावाने मला ओळखलं जायचं आणि मला कुठल्या जातीच्या किंवा बंधनात असं अडकायचं नव्हतं किंवा बरोबर आहे. कुठल्या एका महाराष्ट्रापुरतं किंवा बाहेरच्या देशात गेलो आपण किंवा बाहेरच्या राज्यात गेलो आणि माझं काम असं होतं की भिंतीचित्र करत असताना वेगवेगळ्या जातीबरोबर, वेगवेगळ्या लोकांबरोबर, वेगवेगळ्या राज्यात काम करावं लागत होतं आणि एक असा वाईट अनुभव आला होता की नावामुळं मला ते काम रिजेक्ट झालं होतं. बरोबर. आपल्या जसं गव्हर्नमेंटमध्ये राजकारण खूप सगळ्याच गोष्टीत आहे. तर त्यामुळं मी असं ठरवलं की आपलं नाव निलेश आर्टिस्ट असलं पाहिजे आणि आर्टिस्ट लोकांची एक जात तयार झाली पाहिजे आणि ती आर्टिस्ट लोक म्हणूनच आपण शेवटपर्यंत त्यात राहिलं पाहिजे. नक्की नक्की. नाही म्हणजे चांगली कल्पना आहे तुमची. म्हणजे जसं सिनेमामध्ये जसं मुली हिरोईनचं नाव असतं, त्या वडिलांचं नाव असतं किंवा असे साऊथमध्ये तर केरळमध्ये तेच करतात. हो. चांगली गोष्ट आहे. तुम्ही प्रॉपर आता पुण्यात, आत्ता तर पुण्यात राहिला आहेत, पण तसे तुम्ही कुठले प्रॉपर काय? मी लहानपणापासून सोलापुरातच वाढलं आणि सोलापुरातच माझा जन्म होता आणि सोलापुरातूनच कलेचं जे इंटरेस्ट आहे ते सुरुवात झाली होती. अच्छा अच्छा. म्हणजे कलेची आवडी तुम्हाला लहानपणापासूनच आहे. तुमचं शिक्षण नक्की कुठे झालं काय? म्हणजे जी.डी. आर्ट पेंटिंग झालं किंवा काय? जी.डी. आर्ट पेंटिंग माझं पुण्यामध्ये झालं आणि साई कॉलेजमध्ये मी 3 वर्ष केलं आणि शेवटचं वर्ष जे आहे ते अभिनव कॉलेजमध्ये केलं पुण्यातच. अच्छा. आणि बाकी मग हे जे तुम्ही मोठे मोठे पेंटिंग करता, म्हणजे पहिलं जे पेंटिंग तुमचं नावारूपाला आलं जे म्हणतो आपण, जे तुम्हाला एक ओळख मिळाली मुंबईमध्ये दादासाहेब फाळके ज्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीची खरं तर मुहूर्तमेढ रोवली, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? प्रथम तर मला असं म्हणायचं होतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकत होतो, कॉलेज पासआउट झालो आणि एका आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी जेव्हा मला रिजेक्शन झालं, तेव्हा मी ठरवलं की आपली स्वतःची एक आर्ट गॅलरी असली पाहिजे, जेणेकरून सामान्य माणूस ते श्रीमंत माणूस केव्हाही कधी आणि कित्येक वर्ष ती चित्र बघितली पाहिजेत. बरोबर आहे. असं एक कॉन्सेप्ट डोक्यात घेऊन दादासाहेब फाळकेंचं जे पेंटिंग आम्ही करणार होतो ते एशियन पेंट थ्रू आम्हाला संधी मिळाली होती आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली त्या पेंटिंगची तर ते फादर ऑफ इंडियन सिनेमा असं त्याचं एक टायटल कॉन्सेप्ट होतं आणि टायटल होतं. तर त्यांची सहसा ब्लॅक अँड व्हाईटच सगळीकडं फोटो होते. ते कलर स्केच करून मग त्याचं ते सुरुवात केली. पहिलंच माझं पेंटिंग होतं आणि त्याच्यात एक चॅलेंज असं होतं की एवढं मोठं पेंटिंग आम्हाला उन्हामध्ये, मुंबईतलं ऊन तर माहिती आहे, बरोबर. त्यामध्ये आम्हाला ते क्रेनमध्ये थांबवून करायचं होतं
किती बाय 150 किती 200 साईज त्याची किती होती तरी? हाईट 150 फूट होती आणि आडवं 200 फूट होतं. बापरे. आणि त्याला भरपूर खिडक्या होती, म्हणजे कमीत कमी एक 50 तर खिडक्या त्याला असतील. अच्छा. तर ते सगळं नियोजन करून त्यांचं तो फोटो मॉकअप करून आम्ही त्याची पेंटिंगची सुरुवात केली होती. अच्छा. आणि हे पेंटिंग करताना तुम्हाला पहाड बांधावे लागत असतील, क्रेन असेल किंवा तुमची टीम असेल बरीचशी, किंवा हे किती अवधी लागतो या सगळ्या कामांना तरी अंदाज? आता आम्ही तसं बघायला गेलं तर ते पेंटिंग 7 दिवसातच केलं. अच्छा. त्यात 9 दिवस कालावधी लागला, 2 दिवस त्याचं बॅकग्राऊंड पेंटसाठी लागलं. बरोबर. आणि ते बॅकग्राऊंड पेंटसाठी पहिल्यांदाच माझा अनुभव होता. तर ते गटर पंपने आपण जसं फिल्मचे सेट वगैरे पेंट करतात तसं फिल्ममधली लोकांनी येऊनच ते प्लेन कलर मारून दिला होता. अच्छा. 2 दिवसातच त्यांनी अख्खी बिल्डिंग केली. तो एक चांगला अनुभव होता आम्हाला. बरोबर. तर हे पेंटिंग किती दिवस टिकतात तसे, म्हणजे ऊन वारा पाऊस आणि याच्यापासून जर पाहिलं आता मी जे पद्धतीत काम करतो, म्हणजे तुम्ही जर स्प्रेने केलं तर त्याला लाईफ जास्त नसतं. अच्छा. हां. पण मला बेसिकली स्प्रे कलर आवडत नाहीत किंवा स्प्रेमध्ये मी एअर ब्रशमध्ये आउटडोअरला काम करत नाही, ओके. कारण त्याची लाईफ कमी असते. मग आम्ही रोलर ब्रशनीच काम सहसा करतो आणि त्या पद्धतीत काम केल्यामुळं हे कमीत कमी 10 ते 15 वर्ष कलर टिकतात. बरोबर. त्याचे पोपडे निघत नाही किंवा ते लाईट त्याला जास्त आहे. हां, त्याचं बेस जेवढा चांगला असेल. मग याचं या पेंटिंगचं उद्घाटनही मोठ्या प्रमाणात झालं. मग त्या उद्घाटनाविषयी खुद्द अमिताभ बच्चन त्यांच्या हस्ते सगळा प्रोग्राम झाला, तर त्याविषयी तुमच्या काय भावना होत्या नक्की? जेव्हा पेंटिंग आम्ही सुरुवात केली आणि असं आम्हाला सांगण्यात आलं की जपानमध्ये काय एशिया खंडामध्ये एक पेंटिंग होतं, ते 13 दिवसात त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं. अच्छा. तर तुम्ही किती दिवसात, कमी दिवसात तुम्ही करताल असं त्यांचं म्हणणं होतं. त्यावेळेस ते पेंटिंग जेव्हा आम्ही करत होतो तर आम्हाला असं सांगण्यात आलं की ते जर रेकॉर्ड तुम्ही मोडीत काढलं तर अमिताभ बच्चन ते तुम्हाला भेटण्यासाठी येतील किंवा उद्घाटनासाठी येतील. बरोबर. आणि तसं सांगितल्यामुळं आम्ही तर पहिल्यापासून लहानपणापासूनच त्यांचे फॅन. बरोबर. आणि ते अजून जोमाने करत आम्ही 7 दिवसातच ते पेंटिंग पूर्ण आम्ही एक केलं. चांगला हुरूप आला तुम्हाला ते हुरूप काम आला, करायला. आणि मग त्यावेळेस परिस्थिती नव्हती, काय नव्हती. आणि अमिताभ बच्चन येणार आहेत म्हणल्यानंतर कलरफुल कपडे झालेले आमचे. आम्हाला म्हटलं चांगल्या पद्धतीत आपण प्रेझेंट व्हावं म्हणून रोडवरूनच बांद्रा स्टेशनच्या बाहेर 100 रुपयाला 3 शर्ट मिळतात. अच्छा. हां. ते शर्ट घेऊन ते घातलं आणि नेमकं त्याच्यावरच त्यांनी साईन केली त्याच शर्टवर. क्या बात आहे. आज त्या शर्टची किंमत म्हणजे बरोबर आहे. भरपूर कंपन्या आहेत, वाढलेली ड्रेसचे कंपन्या आहेत, ते मागतायत. नक्की नक्की नक्की. हे चांगला अनुभव. त्याने मी एक कलाकाराला एक चांगलं, जसं तुम्ही म्हणाला की आर्ट गॅलरी मिळाली नाही, तर आर्ट गॅलरी न मिळता, एका चौकटीत न राहता किंवा ठराविक दिवसापुरता शो न करता हे तुमचं पेंटिंग कितीतरी वर्ष राहिलं. बऱ्याच मीडियाने तुम्हाला प्रसिद्धी दिली किंवा ते म्हणण्यापेक्षा तुम्हाला एक प्रोत्साहन दिलं. म्हणजे प्रसिद्धी काही हे नाही, पण प्रोत्साहन मिळतं चांगलं एखाद्या कलाकाराला. आणि त्याच्यानंतरच तुमचा ही जर्नी मला वाटते सुरू झाली. मग त्यानंतर तुम्ही नक्की कुठे कुठे पेंटिंग केलं अशा मोठ्या प्रमाणावरती? त्यानंतर मी ट्रॅव्हल आणि पेंटिंग असं एक कॉन्सेप्ट धरून एका हॉटेल एजन्सीबरोबर टायअप केलं होतं, म्हणजे त्यांनी ब्रँडिंग केलं. आणि एक पेंटिंग मी केलं होतं फ्रीमध्ये, की तुमच्या इंटिरियरमध्ये असं जर पेंटिंग्स असतील, वॉल पेंटिंग्स, तर तुमचा व्यवसाय चांगला राहतो आणि कलाकारांनाही काम मिळतं. बरोबर. असं रिक्वेस्ट करून एक पेंटिंग राजस्थानमध्ये आम्ही केलं. ते सक्सेस झालं आणि त्यानंतर त्या कंपनीनं सगळीकडे पेंटिंग करायची ऑर्डर दिली. ते काय पेंटिंग होतं नक्की? राजस्थानमध्ये तर आम्ही इंटिरियरच केलं होतं त्यांच्या आर्किटेक्चरनुसार. ओके. पण जेव्हा नेपाळला जायची संधी मिळाली, तर तिथं कुमारी देवी हे कॉन्सेप्ट होतं. लहान मुलीला ते देवी बनवतात. बरोबर. हां. आणि आम्ही हॉटेलमध्ये बसल्यानंतर ती जी मुलगी होती ती आम्हाला रडत येऊन सांगत होती की तुम्ही मुंबईवरून आलात का, मला पण ॲक्टर व्हायचं होतं, पण या लोकांनी फोर्सफुली आम्हाला देवी बनवलं. अच्छा. आणि 18 वर्षापर्यंत माझं शिक्षण, दवाखाना जे काय असेल ते घरातच, जमिनीवरती पाय टेकवणार नाही. आणि 18 वर्षानंतर ती बाहेर जाणार, पण लग्न वगैरे करणार नाही किंवा नेपाळच्या बाहेर जाणार नाही, अशी ती प्रथा होती, तिकडची प्रथा असेल. मग मी विचार केली की हेच पेंटिंग आपण केलं पाहिजे तिथं. बरोबर. पेंटिंग केलं आणि तिथल्या लोकांना ते आवडलं. आणि मी जेव्हा इंडियामध्ये आलो, दिल्लीमध्ये असंच माझी एक मुलाखत झाली इंडिया टुडे या मॅगझिनबरोबर, तेव्हा ही स्टोरी सांगितली आणि त्याचं मॅगझिन वगैरे नेपाळमध्ये पण ती स्टोरी भरपूर व्हायरल झाली.
तर आत्ता म्हणजे त्या पेंटिंग नंतर 2 वर्षांनी ती प्रथा बंद झाली. अरे क्या बात आहे. मग मी म्हटलं की समाजात किती बदल घडतो आपण असं काम केलं. नाही, त्याला कोणीतरी वाचा फोडायला लागतं. हां. म्हणजे एक तर साहित्य असेल, लेखन असेल किंवा चित्रकला, हे एक माध्यम असं आहे की लोकांना वाचा फोडणार एक दिशा बदलणारं साधन आहे. आणि ती प्रथा बंद झाली आणि ज्यांना बनायचं आहे खरंच तेच लोक बनवू शकतात. फोर्सफुली जे होतं म्हणजे सोयीच्छेने कोणा करायचं बंद तर करू शकतात. जसं सती प्रथा पहिल्या असायच्या किंवा त्या पद्धतीने हे बंद झालं. म्हणजे चांगली गोष्ट झाली. पेंटिंग काय बदल घडू शकतो हे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर पुढे काय प्रवास तुमचा? आणि मग त्या एजन्सीला आम्ही कन्वे केलं की तुम्ही फक्त इंटिरियरमध्ये पेंटिंग करू नका, आतमधली पेंटिंग फक्त तुमचा क्लायंट बघतील. बरोबर आहे. किंवा काही लिमिटेड लोक बघतील. तुम्ही बाहेर पेंटिंग तुम्ही बाहेर पण केलं पाहिजे. मग त्यानंतर आम्ही उदयपूरमध्ये एक पेंटिंग केलं. त्या पेंटिंगचं जयपूरमध्ये केलं. तर त्या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं होतं की जेव्हा माझं फ्लाईट बुकिंग वगैरे झालं होतं, 10 दिवसात पेंटिंग करायचं होतं, पण आर्किटेक्टकडून डिझाईनच येत नव्हती. 3 दिवस झाले, 4 दिवस झाले. त्या 3-4 दिवसात मी तिथं जे सारंगी त्यांचं फोक म्युझिक आहे त्याच्याबरोबर मी बसून आपले सैराटची गाणे वगैरे त्याच्याकडनं बनवून घेत होतो. आणि मी रागाने मग निघून चाललो होतो की 3-4 दिवस झाले तुम्ही डिझाईन दिले नाही, एवढं मोठं पेंटिंग मी 3-4 दिवसात कसं करू, तुमचं डिझाईन जरी आलं तरी, कारण माझं रिटर्नचं तिकीट होतं. तर ते म्हणले की तुम्हाला जे करायचं करा. मी त्या फोक म्युझिशियन जो म्युझिशियन होता त्याचा पेंटिंग मोठं एक चेहरा केला आणि तिथल्या एका पॉलिटिकल बहुतेक CM का कोणतर होते, त्यांनी बोलवून घेतलं कि आपने कौन से महाराजा का पेंटिंग किया है. मतलब महाराजा नहीं बोले, वो फोक म्यूजिशियन है आपके, जो राजस्थान का मेन फोक म्यूजिक उसका पेंटिंग किया है. और वो उनके परदादा ये थे, उनको जो राजाश्रय बोलते हैं वो लोग उनको रिस्पेक्ट देते थे. और आज ये राजाश्रय दिला जातो. आज ते लोक भीक मागतायत. बरोबर आहे. तर तेव्हा गव्हर्नमेंटने त्या पेंटिंगमुळे त्यांना पेन्शन सुरू केली. क्या बात आहे. त्या जमातीला खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही जे पेंटिंग कराल त्याला एक वाचा फुटते, त्या व्यवस्थेला वाचा फुटते. आणि मग तिथून मला समजलं की आपण जे पेंटिंग करतो त्याचं चांगलं इम्पॅक्ट पडतोय. नक्की. मग बिहारमध्ये दानापूर रेल्वे स्टेशन आहे, त्याला खगोल म्हणून नाव होतं 100 वर्षापूर्वी. तिथं आर्यभट्टाने झिरोचा शोध लावला होता. मग त्यांची समाधी होती, तुटलेली फुटलेली होती, तिथं कोण लक्ष देत नव्हतं. मग पूर्ण रेल्वे स्टेशनवर त्यांचं सगळं कार्य, त्यांचं पेंटिंग केले. मी गेल्यानंतर ते गाव आंदोलनाला बसलं होतं की दानापूर रेल्वे स्टेशन काढून आर्यभट्टा नाव द्या गावाला. आणि जे त्यांची समाधी वगैरे होती तिथं म्युझियम केलं गव्हर्नमेंटनी. तर ते चित्र जेव्हा होते त्यानंतर एवढा बदल घडत जातो. त्यानंतर मी ती सिरीजच सुरू केली की ज्या गावाचं, ज्या राज्याचं एक ओळख आहे, त्याचा उपयोग होईल लोकांना, तशी चित्र मी काढण्यास सुरुवात केली. नाही, त्यानुसार तुमचा तसा विचार अभ्यास करून तुम्हाला ते काम करावं लागत असेल. पण त्यासाठी प्रोत्साहन पण पाहिजे. फक्त हे संकल्पना मनात येऊन चालणार, ते खर्चिक काम पण आहे. कोणीतरी स्पॉन्सर असतो, तुमची टीम असते. मग हे कसं प्रयोजन केलं? तुमची टीम आहे का बरोबर, किंवा नक्की कोण कोणी असतं बरोबर तुमच्या? असं मी बाहेर जेव्हा जातो तेव्हा काय टीम वगैरे नसते माझी. मला जर गरज पडलीच तर प्रत्येक गावात, शहरात एक पेंटर असतो. किंवा मग मी जेव्हा सोशल मीडियावर त्याबद्दल टाकतो त्यावेळेस ज्यांना शिकायचं असे काही विद्यार्थी व्हॉलेंटियर मेसेज करतात आणि मी त्यांना घेऊन बिंदास मी शिकवत असतो. त्यांना कॉन्फिडन्स येतो. मी काय असं भिंती चित्रकलेचे क्लासेस किंवा त्याचा कधी बिझनेस केला नाही. तुम्ही शिका ते पेंटिंग आणि तुम्ही तुमचं स्टँड व्हा किंवा तुम्ही आर्टिस्ट बना. पण आता हे मोठे मोठे चित्र म्हणजे फक्त लोकांनी छान म्हणणं, शाबासकी देणं, तेवढ्यापुरतं न्यूजवाल्यांनी चांगलं म्हणणं किंवा लोक सत्कार समारंभ होतात. पण हा एक व्यवसाय होऊ शकतो का? म्हणजे भिंतीचित्र व्यवसाय आहेच नाही असं नाही, म्हणजे पूर्वीच्या काळात होता, पण आता होऊ शकतो का पुढे? की त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आता भिंती चित्रकला आपल्या देशामध्ये अश्वयुगीन कालापासून आहे. बरोबर आहे. तर जेव्हा बाहेरच्या देशांमध्ये आम्ही बाहेरच्या कलाकारांना येतात, आमच्याकडं काम करतात. भारतात सुद्धा भरपूर काम केलं आम्ही, एकत्र काम केलं आहे. जर्मनीचे आर्टिस्ट, ऑस्ट्रेलिया, असे भरपूर लोकांबरोबर काम केलं. तर त्यांच्या लोकांना त्यांचं गव्हर्नमेंट एम्बॅसी जी असेल ती सगळी मदत करतं.
जेव्हा भारतातून ते परत त्यांच्या देशात जातात तेव्हा त्यांचा सत्कार सन्मान दिला जातो. त्यांना जी गरज लागते, त्यांना जे स्टुडिओ लागतं, अशी सोय त्यांना दिली जाते. पण आपल्या देशात तशी सोयच नाही, म्हणजे रिस्पेक्टच नाही आहे. आता मी जी भिंतीचित्र करतो, तर मला एखादा स्पॉट आवडतो, मला तिथून मनापासून इच्छा असते. मग तिथल्या काही लोकांची मी चर्चा करतो की या भिंतीवर असं असं स्टोरी आहे आपल्या देशाची असेल, काय कोणाची असेल, किंवा लोकांना जी गोष्ट आवडते, तर त्या गोष्टी मी मान्य करून त्यांना फक्त रिक्वेस्ट करतो की आम्हाला कलर आणि क्रेन वगैरे जे काय लागेल, कारण क्रेन वगैरे याचं बजेट जास्त असतं, तर ते पेंटिंग मी करतो. त्यातून मला फायदा होतो की लोकांपर्यंत माझी कला पोचते, कलेला एक आदर मिळतो, सन्मान मिळतो, कलाकाराला सन्मान मिळतो, आणि आपली कला जी चित्रकला जी आहे ती लहानांपासून मोठ्यांपासून गरिबापासून श्रीमंतापर्यंत जाते. त्यामुळं मी हे बाहेरचे पेंटिंग जे आहेत ते लिमिटेड बजेटमध्ये किंवा मानधन न घेता करतो. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमचा मनाचा मोठेपणा करत आहात. तुम्ही इतर आता भिंतीचित्र आहे, पण इतर काही काम करता का? म्हणजे जसं चित्रपटाचे पोस्टर असतात किंवा काही इतर डिझायनिंग असतील, गणेशोत्सव किंवा इव्हेंट असतील. आता कलाकार म्हणल्यानंतर सगळ्यात सण उत्सव किंवा आपल्या दैनंदिन जीवनात कलाकार आणि रंग खूप महत्त्वाचे आहेत. ते जर नसतीलच, तुम्ही इमॅजिन करा की सगळं ब्लॅक अँड व्हाईट होईल. तर प्रत्येक सण असेल, गणेश मूर्ती असेल, देवाची मूर्ती असेल, देव दाखवणं असेल, तिथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत सजावटीपर्यंत सगळ्यांचा सहभाग असतो. तर फिल्म असेल किंवा बाकीची गोष्टी असेल, तर फिल्म इंडस्ट्रीत मी बिग बॉसच्या सेटमध्ये 2 वेळा काम केलं आहे. मला सगळ्यात चांगला अनुभव आला तो साऊथमध्ये रामोजी फिल्म सिटीमध्ये. म्हणजे आपण कलाकार जेव्हा काम करतो, सेट असतील, बॅकग्राऊंड असेल किंवा मातीमध्ये कलाकार लोक सगळं सेट उभा करून सगळं, पण त्यांना कधी रिस्पेक्ट दिला जात नाही, त्यांचं नाव कधी चित्रपटात येत नाही किंवा त्यांना डावललं जातं शेवटी. तर जेव्हा आम्ही रामोजी फिल्म सिटीमध्ये एका ॲड शूटसाठी काम केलं होतं, तेव्हा रामचरण जे आहेत ॲक्टर, त्यांनी स्वतः आम्हाला बोलवून अर्धा एक तास वेळ देऊन बोलून बिलून आम्हाला त्या फिल्ममध्ये त्यांचं शॉर्ट फिल्म जी होती त्याच्यात नाव वगैरे ॲड करून नाव घेऊन त्यांनी एवढा रिस्पेक्ट दिला तिथं. बरोबर. तर असं प्रत्येक कलाकाराबद्दल झालं पाहिजे, एवढाच आमचा उद्देश होता. नाही, नक्की. आता जसं साऊथमध्ये मोठे मोठे कटआउट केले जातात, त्याला अभिषेक म्हणजे प्रमोशन, म्हणजे प्रमोशन त्यांना म्हणजे तिकडे देवच मानतात. म्हणजे हिरो असतील त्याचं प्रमोशन चांगलं होतं, तेवढं मराठीत अजून तर आपल्याकडे होत नाहीये. मग अशा मराठी चित्रपट सृष्टीशी तुमचे बऱ्याच लोकांशी, चित्रपट निर्माते असतील, कलाकार असतील, त्याशी चांगला तुमचा दांडगा संपर्क आहे आणि तुम्ही बऱ्याच सिनेमांना मदत करता किंवा प्रमोशनलाही मला बऱ्याच वेळा, म्हणजे आपणही बऱ्याच वेळा भेटलेलो आहोत एकत्र. तर त्याबद्दल त्या भावना काय आहेत की तुम्ही सपोर्टेड असता सगळ्या गोष्टी? आता विजयवाड्यामध्ये मी पवन कल्याण यांचं एक पेंटिंग केलं होतं भिंतीवर. तिथल्या एका फॅननीच करायला सांगितलं होतं, त्यांनी आम्हाला येणं जाणं सगळ्या गोष्टी. बरोबर. आणि पेंटिंग पूर्ण झालं, आम्ही करत असताना तर लोक दाद देत होती. पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर भिंतीला दुधाचं अभिषेक घातलं त्यांनी. अरे वा, बरोबर. तसंच आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण आहे, मराठी इंडस्ट्रीमध्ये पण आहे. अशोक मामांचे जे मी लहानपणापासून सिनेमा आपण सगळेजण बघतो, अशोक सराफ असतील, लक्ष्मीकांत बेर्डे असतील, महेश कोठारे असतील, सगळे म्हणजे जे. तर जेव्हा अशोक मामांचं पेंटिंगसाठी मला त्यांचे जे आशी बनवा बनवी सेकंड पार्ट आला होता, त्यासाठी जेव्हा विचारलं तेव्हा मी एकदम आनंदाने हो म्हणलं आणि इंटरेस्टने ते काम केलं. अशोक मामांनी येऊन तिथं दाद दिली, त्यांनी सही वगैरे केली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण जे त्यांचा जो स्वभाव होता, त्यांचं जे नेचर होतं की ते स्वतःहून तिथं आले, या वयात त्यांनी 2-3 तास तिथं वेळ दिला, आमच्याशी गप्पा गोष्टी केले, रिस्पेक्ट दिला. तर आपल्या जे आत्ताच्या काळातले कलाकार आहेत यांनी त्यांच्याकडून काय तर शिकवून तसं काम केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याची खंत आहे म्हणून आपलं मराठी इंडस्ट्रीत कदाचित माग आहे असं मला वाटतं. नाही, आता काय होतं की मी आता मराठी चित्रपटात बरेच वर्ष काम करतोय, बरेच सिनेमे केलेले आहेत. म्हणजे अशोक मामांचा म्हणजे आमच्या सासवडलाच एक डाव भूताचा, आमच्या पुरंदरे वाडा जो तुंबाड शूट झाला, त्याचा एक सिनेमा झाला होता.
किंवा सख्खा भाऊ भाऊ पक्कावरी नावाचा एक सिनेमा आहे, आमचे वासू पाटील आर्ट डिरेक्टर होते, मी असिस्टंट होतो. मोस्ट वॉन्टेड माझा नावाचा एक चित्रपट होता, त्याचा माझा कला दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. हो पण अशोक मामांचं लक्ष असायचं प्रत्येक गोष्टीवरती, हो म्हणजे बारकाईने लक्ष, की जरी ते शांत बसले तरी प्रत्येक डिपार्टमेंटचं काम योग्य चाललंय का, हो. चांगलं चालू आहे का, ते लक्ष द्यायचे. आणि ह्या वयात आता पद्मश्री पुरस्कार त्यांना मोठा मिळालेला आहे, खरं तर आपल्या सगळ्यांसाठी आनंद आहे. हो. आणि जेव्हा मला ते म्हणजे मी पाहिलं तुमचा फोटो व्हिडिओ सगळे, मला आनंद वाटला की अशोक मामांनी येऊन साईन केली. साईन केली. आणि आपल्या नळ स्टॉपच्या जवळ तिथे ते हो. पेंटिंग आहे, अजूनही छान वाटतं की हो. म्हणजे तो स्पॉट, म्हणजे असं वाटत नाही का की तुमच्या पेंटिंगमुळे एक स्पॉट तयार होतो, तो लोकेशनच लोकेशन तयार होतं. लोक म्हणजे ऍड्रेससाठी त्याचा बरोबर. उपयोग करतात. म्हणजे ॲड्रेससाठी की बाबा हा तिथे पेंटिंग आहे, पेंटिंग आहे तिथं. या पेंटिंगची ओळख तयार होते. हो म्हणजे काय ते तेवढ्या पुरतं राहत नाही, हो का बरेच सेल्फी पॉईंट तयार होतो, एक पर्यटन स्थळ हो. तयार होतं, मग त्याचा एक आनंद तुम्हाला हो. नक्कीच मिळतो त्याच्यामध्ये. पण आता हे माझंही जिडे आर्ट पेंटिंग झाले, तुमचे झाले, बरेच आता दरवर्षी लाखोने मुलं मुली चित्र शिल्प याच्यातून येत आहेत. तर सगळ्यांनाच काही जॉब मिळतात, हो. करिअरमध्ये यशस्वी होतात असं नाही आहे, किंवा ठराविक लोकांचंच नाव होतं, हो किंवा अभ्यासक्रम आपला, या सगळ्या जसं आता हे डिजिटल मीडिया पण आलेलं आहे, हो. मग त्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे? आता जसं जसं दरवेळेस आता आम्हाला असं पेंटर जे कलाकार होते त्यांना भीती वाटत होती की जेव्हा फ्लेक्स आलं की आता आपली भिंती चित्रकला गेली, साईनबोर्ड पेंटर्स गेले, हे गेले ते गेले. बरोबर. पण आपलं जर आपल्या कलेवर खरंच प्रेम असेल, आपण एकदम त्यात टॅलेंट असेल, तर 100 फ्लेक्समध्ये पण एक वॉल पेंटिंग उठून दिसतं. नक्की नक्की. आणि आत्ता अशी काही पिक्चरची प्रमोशन जेव्हा आम्ही केले ना, हम्म. तर त्याच्यात काही आर्ट डिरेक्टर किंवा दिग्दर्शक असे होते की नाही, आवर्जून ते सांगत होते आम्हाला वॉल पेंटिंगच पाहिजे बरोबर आहे. पिक्चरच्या प्रमोशनसाठी. हो हो हो. तर त्याचं वेगळं इम्पॅक्ट, त्याचं मेकिंग असतं हे, तर त्याचा उपयोग त्यांना होतो, सर्वांनाच होतो. तर आपल्या आर्ट फील्डमधलं एक खंत अशी आहे की 1975 पासून अभ्यासक्रम बदलला गेला नाही. तर जी जुने आर्टिस्ट होते त्यांचीच नावं पुढे आहेत, तेच अभ्यासक्रम आहे, तोच हिस्ट्री आहे, तोच सगळं आहे. बदल नाही झाला. दरवेळेस कॉलेजमधून 1 ते 2,000 मुलं पासआउट होतात. मग 5 वर्ष 6 वर्षाचा कोर्स करून आर्टिस्ट जेव्हा बाहेर पडतो, तर आर्ट गॅलरीत त्याला विचारलं जातं, म्हणजे माझा अनुभव सांगतो की त्याला विचारलं जातं तुम्हाला एक्सपिरियन्स काय. हो. तुम्ही पासआउटहून बाहेरच पडल्यानंतर आर्ट गॅलरी लगेच कसा काय एक्सपिरियन्स ते. बरोबर आहे. बरं, पेंटिंगच्या विद्यार्थ्याला IT मध्ये जॉब नसतो, कुठल्या कंपनीत जॉब नसतो, कमर्शियलवाल्यांना ते फोटोशॉप वगैरेमुळं त्यांना जॉब मिळतो, पण पेंटिंगच्या मुलांना असं कुठलं ट्रॅक नाही आहे. पण जर मला असं वाटतं की अभ्यासक्रमात आपल्या जुन्या काळापासून जर हा विषय आहे भिंती चित्रकला, तर तो अभ्यासक्रमात घेतला तर मुलांना तो एक वेगळा ट्रॅक मिळतो. बरोबर. ते एका भिंती चित्रासाठी 10 ते 20 मुलं लागतात. त्यांना तो स्वतःच्या म्हणजे स्टुडिओतलं काम करून तुम्ही ते पण काम करू शकता. बरोबर. आणि स्टुडिओतल्या कामाची जी स्टाईल आहे, ती स्टाईल जर आपल्याला लोकांपर्यंत रोडवर दिसली, तर ते त्या चित्रकाराचं आणि त्या कलेचं जास्त वावाच होणार आहे. बरोबर. तर माझं असं म्हणणं होतं की भिंती चित्रकला ही आपल्या अभ्यासक्रमात पाहिजे, यायला पाहिजे. त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि कलाकारांना तो एक वेगळा ट्रॅक इंटिरियरमध्ये असतील, कॅफेमध्ये असतील, आता जसं मी काम करतो, वॉल पेंटिंग असतील, हॉटेल्स असतील, बरेच पर्यटन स्थळ आहेत आता नवीन सगळीकडे. म्हणजे आता तुम्ही घरामध्येही वॉल पेंटिंग करतात. नक्की नक्की. तर हे सगळ्याचा उपयोग होतो. नाही जसं आता आपण जसं म्हणतो ऑर्गॅनिक, हां, जसं सेंद्रिय शेती, सेंद्रिय तसं, खाणं, हां. व्यायाम, साधी राहणीमान, साधी तसं आता राहणीमान. लोक पुन्हा डिजिटलकडनं पेंटिंगकडे वळाले, ज्याला खरंच त्याची जाण आहे. जाण आहे. म्हणजे माझं तर म्हणणं असं प्रामाणिक आहे, डिजिटल मीडिया म्हणजे काय झालं की तो भावना शून्य आहे. हो, जो ओरिजिनल पेंटिंग आहे त्याला भावना आहेत, भावना आहे. त्यामुळे माणूस ऑटोमॅटिक अटॅच होतो, अटॅचमेंट त्याला जास्त हो. असते. तसं आता बऱ्याच वेळा काय होतं की म्हणजे मी अनुभवलेलं आहे की रस्त्यावर पेंटिंग केली म्हणजे लोकल पेंटर आहेत का, मग त्यांना काही खूप रिस्पेक्ट नाही, त्यांना कामं नाही, जॉब नाही, म्हणून ते रस्त्यावर काम करतात. म्हणजे असं सामान्य लोकांचा बऱ्याच वेळा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन असतो. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर अभ्यासक्रमात ते आलं, त्याला जर रिस्पेक्ट दिला, गव्हर्नमेंटने थोडंसं त्याला सपोर्ट केला, तर याच्यामध्ये त्या कलाकारांना एक वावा मिळेल किंवा त्यांना एक मान सन्मान मिळेल. हा म्हणजे वावापेक्षा मान सन्मान खूप महत्वाचं आहे. वावा काय थोडा 1-2 दिवस करून फायदा नाही. आणि लोकांना त्याच्याबद्दल कलेबद्दल एक आदर निर्माण होईल, इंटरेस्ट तयार होईल, आणि त्याला प्लॅटफॉर्म मिळतो, त्याला एक स्वतःचं अस्तित्व तयार होतं आणि स्वातंत्र्य असतं. आणि त्यालाही कोणाच्या हातात म्हणजे असं राहणं, कलाकार मुळातच तो स्वतंत्र असतो, त्याला कोणाच्या बांधील राहण्याची गरज नाही आहे. तसं तुम्ही तुमचं साधी राहणीमान आहे, किंवा तुम्ही सोलापूरवरून पुण्यात आला, पुण्यातून तुम्ही जगभर फिरताय, तुमची कामं चालू आहेत,
आणि चांगलं काम चाललेलं आहे. तर याच्यामध्ये आता AIचं तंत्र आलेलं आहे बघा नवीन. म्हणजे आता आपण सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे चित्रपट असो किंवा बाकी डिजिटल गोष्टी असो, AI बद्दल तुमचं म्हणणं काय आहे त्याच्याबद्दल? आता AIचं भरपूर लोकांना असं वाटलं की आता जसं ॲनिमेशन, काही लोक ॲनिमेशन करतात, तर ते स्टुडिओ बंद पडलेत. पण तुम्ही जर आर्ट फील्डमधून ॲनिमेशनकडे गेलात तर तुम्हाला जे स्केचेस असतात ते त्याचे AIच्या तंत्रज्ञानाला तुम्ही प्रॉम्प्ट दिल्याशिवाय ते कामच करत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एखादं स्केच किंवा तुम्ही एखादं त्याचं एक म्हणजे कमांड AIचा द्यावं वापर लागतं. तुम्ही कसं करून घ्याल बरोबर आहे. त्याच्यावर त्याचं सगळं आहे. कारण आता AI आलं, उद्या अपडेट होईल, रोबोट येतील, स्कल्पचर बनतील, वॉल पेंटिंग्स बनतील. बरोबर आहे. पण जे ओरिजिनल काम असतं, हम्म, हम्म, हम्म. म्हणजे जे माणूस हाताने करतो ते अँटिक म्हणून आपण एक 100 वर्षानंतर किंवा त्या आर्टिस्ट गेल्यानंतर त्याची जी किंमत वाढते, तसा त्या 100 फ्लेक्समधून एका कॅनव्हास पेंटिंगचं किंमत वाढलेलीच असते. नक्की नक्की. तर जी हाताने केलेली कला आहे ती कधी मरणार नाही. बरोबर आहे. आणि किती जरी तंत्रज्ञान आलं, किती जरी काय झालं, तुमचं जे ओरिजिनल काम ते ओरिजिनलच राहणार आहे. बरोबर. त्याला बॅलन्स पण करता आलं Balance, पाहिजे. हां. हां, म्हणजे फक्त असं म्हणून चालणार नाही की नवीन जुनं हो. त्याचा मध्य साधणे सध्याच्या काळाची गरज आहे असं मला वाटते. आता एवढं तुम्ही जगभर फिरलेला आहात, एवढं मोठं काम केलं आहे. यात असा कुठला अनुभव आहे की तुम्हाला यातून एक वेगळा आनंद मिळाला, चांगलं वाटलं? आता मी जेव्हा लडाखमध्ये असंच कामासाठी, वॉल पेंटिंगच्या कामासाठी गेलो होतो आणि मला तिथं जे आपले 3 इडियट्स मूवी ज्यांच्यावर बनला, आधारित होता, फुंगसुक वांगडू, जे सोनम वांगचुक त्यांचं ओरिजिनल, त्या स्कूलला मला भेटण्यास गेलो आणि त्यांना माझं काम आवडलं, त्यांच्याशी बोलणं झालं आणि तिथं मी शिकवायला होतो काही दिवस. बरोबर. तर तिथल्या स्कूलची पद्धत, त्यांची शिकवायची पद्धत, नापास झालेल्या मुलांनाच तिथं फक्त ॲडमिशन, आणि ज्या मुलाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे, गिटारिस्ट असेल, चित्रकला असेल, स्कल्पचर असेल, बरोबर. त्यांनी त्याच्यातच करिअर करायचं, असा जो अभ्यासक्रम होता. तिथली राहणीमान, तिथल्या मुलं जी जेवणाची, ते जेवण एकत्र करत होते, त्यांचं जे शेअरिंग होतं, हे सगळ्या गोष्टी मी तिथं अनुभवलो. नेचरबद्दल जे गोष्टी होते, कलेबद्दल अवेअरनेस असेल किंवा त्या मुलांना इंटरनॅशनल लेवलला कसं नेता आलं, हे सगळ्या गोष्टी, याचं सगळ्या गोष्टीचा अनुभव, अभ्यास घेऊन तिथून मी जेव्हा महाराष्ट्रात आलो तेव्हा तशी स्कूल आपल्या इथं होण्यासाठी मी प्रयत्न केला. गव्हर्नमेंट पण सक्सेस झालं नाही, पण मी पुढं तो जरूर करणार आहे. नक्की नाही. पण एवढं मोठं काम करणं काही एकट्या दुकट्याचं काम नाही. म्हणजे याला आर्थिक पाठबळ असेल किंवा कोणीतरी आधाराला लागतं. म्हणजे अशी कोण माणसं असतील की पडद्यामागं, की निलेश एवढं काम करतोय पण त्याच्या मागे कोणतरी एक शक्ती आहे किंवा सपोर्टेड लोक आहेत, अशी कोण आहेत लोक? आम्हालाही ऐकायला आवडतील ते. आता जेव्हा या कलेमध्ये यायचं कारण किंवा सुरुवात होती ती वासुदेव कामत सर, ज्यांना मी गुरुस्थान, गुरुच्या ठिकाणी आपण ठेवतो, त्यांना गुरु मानलं या कलेतलं. तर त्यांची पहिल्यापासूनच मला, मी कॉलेजला असल्यापासून ते आत्तापर्यंत, कालपर्यंत त्यांचं कायम माझ्याशी कनेक्टिव्हिटी असतं, बोलणं असतं, कुठल्या कामाबद्दल चर्चा असते, हे सगळ्या गोष्टी, त्यांचं पाठबळ कलेच्या बाबतीत आहे. आणि कलेला राजाश्रय आपल्याला पूर्वीपासूनच मिळत गेला आहे. कलेबद्दल आदर, म्हणजे कुठल्याही कलेला, ती कला सादर केल्यानंतर राजाश्रय असो कलाकाराला जगण्यासाठी किंवा याच्यासाठी. पुण्यात जेव्हा मी आलो सुरुवातीला, तर पुण्यामध्ये जे काही कलेबद्दलची कामं केली, त्याच्याबद्दल जे काय सपोर्ट मला लागला, तर आपल्या पुण्यामध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व आहे जे सर्व कलाकारांना मदत करतात. म्हणजे मी भरपूर राजकारण्यांबरोबर, भरपूर राज्यात कामं केली, चांगले वाईट अनुभव आले, राजकारण्यांसोबत पण चांगले वाईट अनुभव आले. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला आत्तापर्यंत म्हणजे दीपक भाऊ मानकर जे आहेत, ते सर्व समाजाला तर मदत करतातच, कलाकारांना पण ते स्वतः मदत करतात, स्वतः कलाकार असल्यामुळं. बरोबर आहे. आणि त्यांचं चांगलं मला अजूनही पाठबळ आहे, अजूनही ते रिस्पेक्ट देतात, अजूनही कलाकारांना मान सन्मान देतात. म्हणजे कुठलंही काम असेल, अडचण असेल तर हो. खंबीरपणे ते आपल्यासोबत ते राहतात. म्हणजे खंबीरपणे सोबत सगळ्यांसोबतच. आहेत. आम्ही काही काम असेल, चित्रपटाचं शूटिंग असेल, हो. तर बऱ्याच वेळा पुण्यात ते म्हणजे त्यांचा पाठिंबा नेहमीच त्यांचा असतो. पाठिंबा असतो. मी सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात म्हणजे जे बाळासाहेब दाभेकर आहेत त्यांनी शोधून मला वॉल पेंटिंग करायला लावले, ते एक आहेत. आणि मग काही असे घराजवळची लोक आहेत, मित्र आहेत,
आणि घरातल्या लोकांचा पण कायम सपोर्ट नाही, असतो. नक्की नक्की. घरातले लोकांनी आपल्याला पूर्ण विश्वास दिल्याशिवाय आपण एवढं बाहेर काम करू शकत नाही. किंवा मित्रमंडळी असतात, कधी एखादं मन व्यक्त करावं लागतं, चांगले वाईट अनुभव घडलेले असतात, आपल्यालाही कोणातरी शेअर करावं लागतं. कारण कलाकाराचं भावना हीन असतो तो, त्याला बाकी आर्थिक गणित माहीत नसतं. म्हणजे माझ्याही बाबतीत बऱ्याच वेळा होतं की आर्थिक आपण बऱ्याच वेळा अडकतो किंवा कळत नाही त्याच्यातलं, कारण आपण कामासाठी लढत असतो. मग याच्यानंतर असं आता पुढे भविष्यात, आता ही तर कामं चालू आहेत, पण सध्या तुमचं काय काम चाललंय आणि भविष्यात तुम्हाला काय असं वेगळं करण्याची इच्छा आहे का या क्षेत्रामध्ये? मी आता म्हणजे ही कामं करत असताना आता भरपूर लोकांबरोबर कॉन्टॅक्ट झाले. म्हणजे इंग्लिश जरी बोलता आलं नाही किंवा प्रेझेंटेशन जरी नसेल किंवा मला जरी कोण ओळखत नसेल, निलेश आर्टिस्ट या नावाने ओळखतात लोक, सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या गोष्टी. तर असंच एक काम मला मास्टर कार्ड जे इंटरनॅशनल कंपनी आहे त्यांचं काम मोठं 1 वर्ष माझं चालू होतं. तर ते निलेश आर्टिस्ट या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरूनच मिळालं. कारण मी त्याच्यावर माझे स्वतःचे फोटो कमी आणि कामाचे फोटो जास्त टाकतो. नक्की नक्की. तर दुसरी त्यानंतर आत्ता मध्यंतरी अयोध्येतलं एक काम मी बघून आलो, त्याचं अजून सुरुवात नाही आहे. तर ते काम केलं. त्या अगोदर काही हॉटेल्स असतील, पुण्यातले कॅफेज असतील, सोशल कॅफे जे पूर्ण भारतात आहे त्यांचं केलं. झोस्टेल आहेत, झोस्टेलची कामं केली. लिवाईस ब्रँडसोबत काम केलं, लिवाईससोबत वगैरे. आणि आर्किटेक्ट इंटिरियरसोबत तर चालू असतंच. गव्हर्मेंटची काही प्रोजेक्ट मी करत नाही, कारण त्याचं प्रोसेस खूप हे डिले असतं आणि जे टेंडर पद्धत आहे ती कलाकारांच्या बाबतीत नसली पाहिजे असं माझं मत मी खूपदा मांडलं आहे. कारण जेवढे पुतळे आपल्या शहरात आहेत, तर ज्या कलाकारांनी ते पुतळा बनवलं त्यांनीच त्याचं मेंटेन किंवा कलर केलं पाहिजे, ही गोष्ट तर नाहीत. पण त्याचं एक टेंडर काढलं जातं आणि सगळे पुतळे एका दिवसात एखादं पेंटर एकाच रंगात रंगवून जातो. बरोबर. स्मार्ट सिटीमध्ये जर तुम्ही बघितलं तर की कुठेही काही लिहिलं जातं, पेंटिंग केलं जातं. तर स्मार्ट सिटीमध्ये एखादा कलाकार पाहिजे असं माझं आग्रह होतं. नाही, बऱ्याच वेळा असं असतं की ते टेंडरमुळे काय होतं की जो योग्य माणूस दाद देणार आहे त्याची आपोआप किंमत वेगळी असेल, आणि ज्याला कामच मिळवायचे फक्त, आणि तो कमी किमतीत करतो की त्याची क्वालिटी नसते. ॲक्च्युली काम मिळाल्यानंतर जी कुठली समिती असते त्यांनी ते पाहिलं पाहिजे, त्याची म्हणजे चांगला आर्टिस्ट कोण काम करतोय त्याची काही तुलना केली पाहिजे. असं होतं बऱ्याच वेळा. म्हणजे चित्रपटात मी बी काम करताना मी एक वेगळं बजेट दिलं जातं, पण त्याच्यावर बाकी लोकांना फोन केला जातो, कमी बजेटवाल्यांना घेतलं जातं, पण मी दिल्यापेक्षा जास्त बजेट त्यांचं होतं. पण त्यांनाही कळतं, पण वेळ निघून गेलेली असते. अनुभव बघितलं जात नाही. अनुभव पाहिला पाहिजे. म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय होतो की हे जे काही पेंटिंग, आता आमच्या सासवड नगरपालिका असते, आता आमच्या सासवड नगरपालिकेलाही भारतामध्ये नगरपालिका विभागामध्ये देशात पहिला क्रमांक आलेला आहे. आमचे सोमनाथ भोंगळे म्हणून आहेत, त्यांनी बऱ्याच वेळा वॉल पेंटिंग केलेलं आहेत. त्यांचंही काम चांगलं आहे. म्हणजे आम्हालाही त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि तुमचे पेंटिंग तर खूप मोठं सगळं चालू आहे. आणि बरेच आमचे कलाकार असतील किंवा नवीन जे पेंटर तयार होत आहेत, आर्टिस्ट तयार होत आहेत, ते तुमच्याकडे चांगल्या भावनेने पाहत आहेत. तर नवीन मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल याबाबत? आता नवीन मुलांनी हेच की कॉलेजला जास्तीत जास्त वेळ प्रॅक्टिस केलं पाहिजे आणि कुठलंही काम असेल ते सुरुवात आपल्या घरातून केलं पाहिजे. म्हणजे आता वॉल पेंटिंगबद्दलच मी म्हणत नाही, कुठलंही आर्ट फील्डमध्ये तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा त्याच्यात तुम्ही जितकं इन्व्हॉल्व होताल तितकं तुम्हाला पुढच्या काळात फ्युचरमध्ये त्याचा चांगला उपयोग होतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यातूनच म्हणजे तुम्हाला कुठं गव्हर्मेंट जॉब देईल नाही देईल किंवा तुम्ही दुसऱ्याला अवलंबून नाही राहणार. तुमचं जर तुमचं स्वतःचं कामात हातखंडा चांगला असेल. बरोबर आहे. एक आपली स्वतःची ओळख तयार होऊन वेगळा प्लॅटफॉर्म आपण स्वतः तयार करू शकतो आणि त्याला काही मरण नाही काही कुठेच. तर सिनेमामध्ये जसं तुम्ही म्हणाला की AI प्रमाणे जो बदल झाला, तसं आता नितीन चंद्रकांत देसाई कर्जत त्यांचा मोठा स्टुडिओ आहे किंवा त्यांनी बरंच काम केलेलं आहे. त्यात आज आपल्यात नाही आहे, पण त्यांचं काम आपल्याला जिवंत आहे आज. म्हणजे सगळ्यांसाठीच ते मार्गदर्शक होते, असणारी आहेत. तर त्यांचे जे काही सिनेमे होते, म्हणजे संजय लीला बनसोडेंचे सिनेमा असतील, आशुतोष गोवारीकरांचे असतील, म्हणजे हम दिल के सनम असू द्या, देवदास असू द्या, भव्य दिव्य महाल त्यांनी निर्माण केले, किंवा या पेंटिंगचा वॉल पेंटिंगचा उपयोग त्यांनी त्यांच्या पेंटिंगमध्ये कामामध्ये मोठे भव्य दिव्यता, त्यांनी कुठेच कॉम्प्रोमाइज नाही केलं. किंवा तुमचा हरिश्चंद्राची फॅक्टरी सिनेमा असेल, बऱ्याच सिनेमामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तर वॉल पेंटिंगचा जास्तीत जास्त फायदा मला वाटते हे जे जुने डेटर आहेत सगळे, नितीन देसाई असतील, साबू सैरिल असतील, बऱ्याच लोकांनी त्याचं काम केलेलं आहे.
तर ते एक मला एक सांगावंसं वाटतं की त्याचा फायदा किंवा त्याचा इम्पॅक्ट हा नक्कीच येतो. हो. आता निलेशजी की बरेच तुमचा आता संघर्ष खूप मोठा आहे, भरपूर कामं तुम्ही केलेली आहेत. तर आता जसं आता पूर्वीच्या काळी एक राजा असायचा, एक नगर होतं. त्या नगरामध्ये राजाश्रय असायचं कलाकारांना, त्यामुळे बाकी काही गोष्टी नव्हत्या. काम असो नसो तो राजाश्रय मिळायचा किंवा काम मिळायचं, रोजीरोटी मिळायची. पण हल्लीच्या काळात ती गोष्ट नाही आहे. गव्हर्नमेंट बदलली जातात, अचानक काही गोष्टी आणीबाणी चालू होते, नैसर्गिक आपत्ती येतात. भारतात युद्ध चालू आहेत सगळ्या देशांचे, संयुक्त राष्ट्र असतील की इतर गोष्टी बऱ्याच चालू आहेत. तर या सगळ्यांमध्ये कलाकारांसाठी किंवा गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे किंवा काय सपोर्ट असावा असं तुम्हाला वाटतंय? मी जेव्हा कोरोना काळामध्ये माझं काम चालू होतं, पण कोरोना काळामध्ये मी इतर कलाकारांची परिस्थिती बघितली. त्या काळात मी आपले उद्धवजी ठाकरे जे मुख्यमंत्री होते, म्हणजे त्यांचे वडील तर कलाकार होतेच. बरोबर आहे. ते स्वतः जे पास आउट होते. त्यामुळं आम्हाला एक वेगळा सपोर्ट होता किंवा असं वाटत होतं की आपले कलाकार बरोबर आहे. एक मोठ्या पदावर आहेत. तर त्यांना मी एक पत्र लिहिलं होतं. त्याचं काय उत्तर मला मिळालं नाही अजूनही. तर त्या पत्रामध्ये मी असं लिहिलं होतं की डबेवाल्यांना, रिक्षावाल्यांना त्यावेळेस आर्थिक मदत दिली, पण कलाकारांना दिली नाही. ज्या काळात गणेशोत्सव बंद होता, सगळे सण बंद, बरोबर. कलाकार म्हणजे त्यांचं उत्पन्नच बंद होतं सगळं. हो. तर ते आम्हाला एक अपेक्षा होती की त्यांनी कलाकारांसाठी काहीतरी करायला पाहिजे होतं. तर यानंतर मी त्या गोष्टींवर 2-3 ठिकाणी माझं बोलणं झालं. मोठ्या मोठ्या लोकांशी झालं बोलणं, राजकारण्यांशी, की जेव्हा माणूस आर्टिस्ट पासआउट होतो तर त्याला जॉब वगैरे नसतं. तर कलाकार हा प्रत्येक गोष्टीमध्ये लागतो. म्हणजे इवन पोलिसांपासून जे आरोपींची चित्र काढतो ते मी काम केलं आहे, ते शेवटपर्यंत. म्हणजे तुमचे कुठलं सण असेल, गव्हर्नमेंटची कामं असतील, काय सगळ्यांमध्ये कलाकार पाहिजे. नक्की. तर तुम्ही प्रत्येक पोलीस चौकीमध्ये एखादा कलाकार ठेवला पाहिजे. त्या निमित्ताने कलाकाराला काम मिळेल. बरोबर. दुसरी गोष्ट अशी होती की जेवढे म्युझियम आहेत, जेवढे आर्ट गॅलरी आहेत, जो आत्ता मी प्रॉब्लेम सांगितले, आर्ट गॅलरीमध्ये आम्हाला जागा भेटत नाही, त्याच्या उच्च पदावर जर कलाकार असेल तर तो बरोबर आर्टिस्ट निवडेल आणि त्याची बरोबर प्रदर्शने होतील. म्हणजे माझ्या वेळेस मला रिजेक्ट केलं, पण तिथं साड्यांचं, कपड्यांचं एक्झिबिशन चालू होतं. ही मोठी खंत होती, कारण त्या पदावर आर्टिस्ट नव्हता. म्युझियममध्ये जर आर्टिस्ट असतील तर त्याचे जुन्या पेंटिंगची निगा राखली जाते. ते पेंटिंग कसं सांभाळलं जातं, कसं काय, त्याची माहिती तो आर्टिस्ट सांगितलं जाईल. कितीतरी म्युझियम आहेत अख्ख्या देशात. तर त्या निमित्ताने कलाकार लोकांना चांगला जॉब मिळेल. स्मार्ट सिटी असतील, महानगरपालिका असतील, जिथं कुठेही फ्लेक्स लावले जातात, कुठेही काही लिहिलं जातं, काही घोषवाक्य लिहिले जातात, किंवा त्या भिंतीचित्र जिथं करतात त्या भिंतीचित्रांवर थुकलं जातं किंवा ते 5-6 महिन्यातच खराब होतात. जसं मी 10-15 वर्षाची गॅरंटी देतो, तसं ते पेंटिंग खराब होतात. तर त्या समितीवर, त्या महानगरपालिकेत, प्रत्येक महानगरपालिकेत आर्टिस्ट पाहिजे की जेणेकरून त्याचं नियोजन चांगलं होण्यासाठी. तुम्ही हा मुद्दा खरं तर चांगला मांडलाय. तसंच मी बी काही गोष्टी अनुभवल्या आमच्या सासवडमध्ये. म्हणजे बऱ्याच आमच्याकडे संगमेश्वर, वटेश्वर, सिद्धेश्वर, भैरवनाथ मंदिर आहे, राम मंदिर आहे. म्हणजे ऐतिहासिक गाव आहे आमचं सासवड, तुम्हाला माहिती आहे. आणि याच्यामधून पण बऱ्याच वेळा मला आनंद आहे या गोष्टीचा. तुम्ही जो मुद्दा मांडला की बरेच आमचे ट्रस्टी असतील, गाववाले असतील, की कुठेही पेंटिंग करायचं असेल, काही बदल करायचा असेल तर मला आवर्जून बोलवतात. पण मी त्यांना स्वतःहून सांगितलं की तुम्ही मला बोलवा. कारण फक्त माझ्या ती गोष्ट काही माझ्या शूटिंगसाठी फक्त कॅमेरापुरती मर्यादित नाही. ती अजरामर गोष्ट आहे, ऐतिहासिक गोष्ट आहे. ही गोष्ट पुन्हा होणे नाही आहे. पण त्याची काळजी घेणं, त्याला कुठले रंग दिले पाहिजेत, रंगसंगती कुठल्या हव्यात, तिकडे आत्ताच्या काळातलं कुठलंही मटेरियल न वापरता किंवा कृत्रिम कुठेही वाटू नये, नॅचरल गोष्ट वाटावी. किल्ले संवर्धन, किल्ले संवर्धन चालले. तसंच मी सांगितलेलं आहे की आम्ही ते काम करतो. कलाकार त्या तसं प्रत्येक गावागावात तयार व्हायला पाहिजे. तसं तुमची गोष्ट बरोबर आहे. गावावाड्यापासून कलाकाराला काम मिळेल. नक्की. आणि जे आपण म्हणतो कलाकाराला काम नसतं पासआउट झाल्यानंतर, नाही काम असतं. ही जी जागा आहे ती भरून निघेल. आणि बरोबर आहे, आपली जी साखळी, गावाला एक गाव पण जे येतं ना, म्हणजे जे तुम्ही जे मगाशी मुद्दा मांडला की काय होतं, फ्लेक्स, डिजिटल, कुठेही गोष्टी कमर्शियल पण वाटतो. म्हणजे परवा आमचे मित्र, आम्ही एका ट्रिपला निघालो होतो, हायवेवरनं निघालो होतो, तर आम्ही सहज असं विषय निघाला की ही गावं पहिली ओळखू यायची. म्हणजे काय, गावाचा कळस दिसायचा, वेश दिसायची, कुठेतरी पार दिसायचा. आता ती ओळख पूर्ण संपलेली आहे. फक्त हायवे, तटबंद्या, पूल, ब्रिज आणि फक्त दुकानं, कमर्शियल हॉटेल्स
आणि त्या सगळ्या गोष्टी, मग ह्याच्यामुळे गावाची ओळख जी असते ना, ब्रँड असतो, तो कुठेच राहिला नाही आहे. मग त्याचं कारणच हे की तुम्ही डिजिटल इंडिया म्हणतो आपण किंवा बाकी इतर गोष्टी करतात, व्यवसाय वाढतोय, पण गावाची जी ओळख आहे, जे बेस आहे, तो ती निघून निघून चाललेला जाते. आहे. हो. मग त्यासाठी ह्या कलाकारांची मला वाटतं गरज आहे. हो. नक्की नक्की तुमचे विचार चांगले आहेत आणि तुम्ही खरंच चांगलं गोष्टी मांडलेल्या आहेत. तुम्ही आता एवढे मोठे पेंटिंग केले सगळीकडेच, म्हणजे एवढं काम चाललेलं आहे, तर अशी विशेष कुठली पेंटिंग आहेत की तुम्हाला एक वेगळी ओळख निर्माण केली, की तुम्हाला आनंद मिळाला त्या पेंटिंगमधून असं? विशेष म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा पुण्यात मला दादासाहेब फाळकेंचं पेंटिंग जेव्हा काही ॲक्सिडेंट झाल्यानंतर मुंबईत मिटवलं केलं गेलं, तुम्ही? त्यावेळेस मला त्या जागी बाळासाहेब ठाकरेंचं पेंटिंग करायचं होतं. त्यासाठी भरपूर प्रयत्न केला, पण ते झालं नाही. बरं बरं. पण मी जेव्हा मागं आत्ता मी म्हणलो काही लोकांनी मला मदत केली, त्या लोकांनी जेव्हा ते बाळासाहेब दाभेकर जे आहेत त्यांनी मला सांगितलं की माझ्या भिंतीवर कर, तू काय टेन्शन घेऊ नको. बरं बरं बरं. आणि पेंटिंग चालू असताना मला कळालं की तिथंच नारायणपेठेत बाळासाहेब ठाकरेंचा जन्म झाला आहे. क्या बात आहे. हां. आणि तेव्हा जे पेंटिंग झालं त्यानंतर भरपूर मग ती मुंबईहूनही फोन आले, सगळ्यांकडून आले की पेंटिंग आता इकडं करू तिकडं करू. मी म्हटलं एकदा झालं ते झालं. बरोबर आहे. हां. तर असे बाळासाहेब ठाकरेंचं एक पेंटिंग केलं. शिवाजी महाराजांचा जन्म पुण्यातला आहे, तर शिवाजी महाराजांचं भारतातलं एशियातलं सगळ्यात मोठं पेंटिंग आपण तिथं नारायणपेठेत पुण्यामध्ये केलं आहे. त्याचा उद्घाटन सोहळाही जोरात झाला. आपण जसं आर्ट गॅलरीत चित्र लावल्यानंतर आपण समईला दिवा लावतो, उद्घाटन करतो आणि नॉर्मल पब्लिक बघून जाते. तर माझं आत्तापर्यंत असं एक, मला माहीत नाही काय जादू आहे, पण प्रत्येक पेंटिंगचा उत्सव साजरा केला जातो. नक्की. उद्घाटन, मोठे मोठे पडदे, येस येस. त्याचं उद्घाटन केलं जातं. हे आहे. आणि तो म्हणजे जे काय होतं की एक छोट्याशा कॅनव्हासवरती पेंटिंग करण्यापेक्षा तो मोठा कॅनव्हास तुमच्यासाठी आहे आणि तो कॉन्फिडन्स पाहिजे. लोक म्हणजे इतकं इन्व्हॉल्व होतात ना की आपल्यालाच माहित नसतं, आपण कोपऱ्यात थांबलेलो बऱ्याच वेळा काय होतं, छोटं पेंटिंग आपण 10-20 फुटावरून जाऊन काही चूक असेल सुधारतो. पण तुम्ही एवढ्या मोठ्या हाईटवर पेंटिंग करायचे, त्याचं प्रपोर्शन, त्याचे कलर संगती, डिटेलिंग, तुम्हाला तर खरं तर ते एक चॅलेंजिंग काम आहे मला वाटतं. आणि ते झाल्यानंतर जे लोकांचा उत्साह असतो, मग ढोलपथक असतात, फटाके असतात, सगळं तो आनंद प्रत्येक येतो. पेंटिंगचा एक उत्सव होतो. नक्की. ते खूप आवडतं. म्हणजे आहेच ना, म्हणून तर निलेश आर्टिस्ट म्हणजे वेगळे पण आहेच ना त्याच्यामध्ये. हे काही सगळ्या एकाच साच्यातला गणपती नाही आहे, ही वेगळ्या विषयावरती काम करणार. आणि संभाजी महाराजांचं पण जन्म पुण्यात आणि त्यांचं जी समाधी आहे ती पण पुण्यातच आहे. तर त्यांचंही एक रमणबाग चौकात मोठं दीपकभाऊ मानकर यांच्या संकल्पनेतून एक मोठं चित्र केलं. तेही म्हणजे नॉर्मल चित्र नव्हतं, मी स्वतः क्रिएट करून तो अँगल घेऊन वेगळ्या पद्धतीत मांडला. त्याचं आत्ता जो छावा पिक्चर आला होता त्याच्यात विकी कौशल यांनी कौतुक पण केलं. आणि असं सगळ्या गोष्टी ते रोडवरच्या पेंटिंगमुळं होतं. केदारनाथला मी लॉकडाऊनमध्ये गेलो होतो, ते कलर्स वगैरे घेऊन वर म्हणजे माझ्या आजीच्या नावासाठी मी ते पेंटिंग केलं. गंगा नाव होतं आणि सहज माझं काय त्याच्यात उद्देश नव्हता. तिथं जाऊन पेंटिंग केलं. -4 डिग्रीमध्ये पेंटिंग होत नव्हतं, म्हणजे हात वगैरे आकडले होते, कलर्स पूर्ण हे झाले होते कुठले. आणि ते पेंटिंग कसं बसं पूर्ण केलं आणि मला हेलिकॉप्टरनी खाली आणण्यात आलं. मी कलर वगैरे ब्रश तिथंच सोडले. मला आयुष्यात परत मला पेंटिंग होणार आहे का नाही माहीत नाही, इतका त्रास मला तिथं झाला. आणि त्यानंतर जेव्हा मी खाली आलो त्यानंतर ते पेंटिंग एवढं म्हणजे प्रत्येक न्यूज चॅनलला, प्रत्येक गोष्टी, अजूनही लोक मला त्याचे फोटो पाठवतात. मला तर ते पेंटिंग असं वाटलं होतं की 5-6 महिने टिकल, कारण पूर्ण बर्फात जातं वातावरण तिकडचं वेगळं. अजूनही 7 वर्ष झाले ते पेंटिंग अजूनही आहे चांगलं. मला आत्ता काल परवा पण मुळात काय होतं, तुम्ही हे जे काम करताय चांगल्या भावनेने करताय, त्याच्यामुळे ती गोष्ट निसर्गही साथ देतो आणि ते रंगही साथ देतात तुम्हाला. आणि मग त्या कामाच्या बाबतीत मला मोदीजींचाही फोन येऊन गेला. त्यांनी त्याच्याबद्दल प्रशंसा केली, हे केली आणि एक चांगला वेगळा अनुभव होता त्या कामाबद्दल. मग हे पेंटिंगमधून तुम्हाला एक ऊर्जा मिळते कामाची, आनंद मिळतो आणि तुमच्याकडे पाहण्याचा रिस्पेक्टफुल म्हणजे आदरयुक्त तुमच्याकडे पाहिलं जातं. आणि एवढं काम चालू आहे आणि आम्हाला एक आनंद आहे की आज तुम्ही कला भ्रमंती आमच्या कार्यक्रमात आला. आम्हाला आणि आमच्या सर्व प्रेक्षकांना हे सगळं तुमच्या कलेविषयी खरं तर म्हणजे फक्त तुम्हाला सोशल मीडियावरती पाहिलं जातं, पण एवढ्या डिटेल कधी पाहिलं नाही कोणी तुम्हाला. तुमचं आभार आहे आम्हाला बोलण्याची संधी दिला. नाही, नक्की नक्की. तुमचं काम कसं होतं, आमचा उद्देश असतो आहे की अनेक कलांना एकत्र घेऊन हा कार्यक्रम आम्ही करतो. चित्रपट असतो, नाटक असतं, चित्रकार असतो.
तुमचं पेंटिंगचंच काम एवढं मोठं आहे की म्हणजे कुठल्याही एका फ्रेमपुरतं मर्यादित नाही. तर तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही आलात, आणि तुम्हाला पुढच्या कारकिर्दीत आमच्या सगळ्या टीमकडनं शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.